2:30-3 वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा 2:30 वाजता फोन आला हा आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या चुलत्यांची. हा बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो. हा आणि मग त्यावेळी माझ्या मित्रांनी सांगितलं, अरे भाई 550 551 रँक आला तुझा. बर रिझल्ट लागणार होते याची कल्पना होती, हा पण मग 21ला लागतोय का 22ला लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं. हा हा. पण मग लागून गेला इव्हेंच्युअली. पण मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला हे खूप भारी. मला खूप करून जाताना हा. राधिका भिडच्या समोरून मला फोन चोरीला गेला, हाताने काढून घेऊन गेले. बर ऍक्च्युली आता ही गोष्ट म्हणजे मी घरी अजून आई वडिलांना आणि दादाला सांगितलेलं नाहीये. बापरे. त्यांना एवढं सांगितलं की मला फोन बंद पडलाय. हा. आता गेल्यावर पण तू पोलीस स्टेशनला गेलता, गेलो तिथं पण काय झालं होतं? ऍक्च्युली म्हणजे सुरुवातीला आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय म्हणजे भावच नाही दिला. आणि मला ठीक आहे जावा, म्हणजे त्यांच्याशी नॉर्मल सिच्युएशन. मला आता ह्या पोलिसांना सांगायचंय की तुम्ही ज्याची तक्रार घेतली नाही ना तो आता IPS अधिकारी झालाय, लक्षात ठेवा. सो तो नेहमी मला म्हणायचा की भाई काय नाही रे, तू जसा आता आहे, जसा नॅचरल जरी UPSC मध्ये राहिलास हा. भाई, त्यांना तुझ्यासारखी टॅलेंटेड मुलं पाहिजेत यार, जे की खूप लोअर रंग्स ऑफ द सोसायटी मधून आलेत, त्यांनी खूप स्ट्रगल केलाय. हा. म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटे येऊ लागलेत.